श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आध्यात्मिक माहिती या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की आपले जे प्रश्न असतात त्यावरती उपाय व सेवा ह्या आपल्याला स्वामी समर्थ केंद्रातून दिल्या जातात। सेवा तुम्हाला आमच्या व्हिडिओ मधून दिली जाते। तर मित्रांनो, आज आम्ही कर्जमुक्ती, लक्ष्मी प्राप्तीसाठी, अडकलेले पैसे मिळण्यासाठी अशा अनेक आर्थिक समस्यांवर उपाय म्हणून स्वामी समर्थ केंद्रानुसार उपाय घेऊन आलो आहोत। जर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून हा उपाय यातील कोणताही एक उपाय तुम्ही करून बघितला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। चला तर बघूया कोणते आहेत ते उपाय। श्री स्वामी समर्थ परंपरेनुसार कर्जमुक्तीसाठी काही प्रभावी उपाय आणि साधना पुढील प्रमाणे। या उपायांमध्ये श्रद्धा, विश्वास आणि नियमितता खूप महत्त्वाची आहे, तरच फरक जाणवेल। सर्वात महत्त्वाची सरळ व साधी सोपी सेवा, जप व मंत्र साधना। श्री स्वामी समर्थ मंत्र। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा। जपासाठी एक शांत आणि पवित्र ठिकाण निवडा। त्याचबरोबर गणपती बाप्पांचा मंत्र। गणपतीचा मंत्र कर्जमुक्तीसाठी ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। गणपतीला दुर्वा वाहा आणि लाडूचा नैवेद्य दाखवा। या दोन मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा जप तुम्ही 45 दिवस नित्यनियमाने करा। तुम्हाला नक्कीच कर्जातून मुक्तता मिळेल। आता दुसरा उपाय, हनुमान उपासना। हनुमानाची उपासना कर्जमुक्तीसाठी खूप प्रभावी मानली जाते। रोज हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पठण करावे। मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाला तेल व लाल फूल वाहावे। याने आपल्याला नक्कीच चांगला उपयोग होईल आणि हनुमानाच्या कृपेने आपल्याला कर्जातून लवकरात लवकर मुक्तता मिळेल। तिसरा उपाय, दत्त उपासना। कर्जाच्या बोजापासून मुक्ती मिळवण्यासाठी रोज दत्त उपासनेत श्री गुरुचरित्र वाचन करणे महत्त्वाचे आहे। विशेषतः श्री दत्तात्रेय स्तोत्र म्हणणे प्रभावी आहे। गुरुवारी दत्ताची पूजा करा व सकाळी गोड खिचडीचा नैवेद्य दाखवा। याने सुद्धा तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळेल। हा उपाय अत्यंत प्रभावी आहे। गुरुचरित्रातील 18वा अध्याय रोज पठण केल्याने तुमच्या जीवनातील आर्थिक परिस्थिती नक्की सुधारेल। चौथा उपाय, कर्जमुक्ती प्रदक्षिणा। स्वामी समर्थ मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालताना श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा। प्रदक्षिणा करताना हळद, कुंकू आणि अक्षता वाहणे शुभ मानले जाते। हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, तुमच्या सर्व समस्या दूर होतील। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थवर पूर्ण विश्वास ठेवा। कर्जमुक्तीसाठी या उपायांसोबत आपली कर्मतत्परता देखील महत्त्वाची आहे। म्हणजे आपले कर्म चांगले असणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे। स्वामी समर्थवर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि नेहमी सकारात्मक विचार करा। सकारात्मक विचार म्हणजे चांगला विचार करा। आपले कर्ज नक्कीच, आपल्याला कर्जातून नक्कीच मुक्तता मिळेल। आपण कर्जमुक्त होऊ अशा श्रद्धेने स्वामींची कोणतीही एक सेवा निवडा आणि ती सेवा नित्य नियमाने खंड न पडता करा। नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल, चांगलाच अनुभव येईल। टिप, या उपायांमध्ये नियमितता आणि मनपूर्वक साधना असणे आवश्यक आहे। वेळ लागतो पण परिणाम नक्कीच होतो। नक्की तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून हा उपाय करून बघा। यातील कोणताही एक उपाय करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमची कर्जातून मुक्तता होईल। स्वामींवर विश्वास ठेवा। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, यातील कोणताही एक उपाय करताना
तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करूनच हा उपाय, ही सेवा सुरुवात करायची आहे. या सेवेला सुरुवात करायची आहे. चला तर थोडक्यात संकल्प कसा करावा सांगते. सर्वप्रथम ताम्हण घ्यावे. ताम्हण म्हणजे एक देवाची ताट घ्यावे. त्यावरती आपला उजवा हात धरावा. उजवा हात धरून डाव्या हाताने पळीने पाणी उजव्या हातावर घ्यावे. त्यात हळद, कुंकू, अक्षदा घालून संकल्प करावा. हे स्वामी राया, मी माझ्या आर्थिक परिस्थितीसाठी, माझ्या आर्थिक संकटासाठी मी तुमची ही सेवा मनापासून, श्रद्धेने, विश्वासाने आजपासून सुरू करत आहे. ती खंड न पडता तुम्ही माझ्याकडून 45 दिवस नित्यनियमाने करून घ्यावी. ही तुमच्या चरणी प्रार्थना. अशी प्रार्थना करून ते पाणी ताम्हणात सोडावे. अशा प्रकारे संकल्प करा. स्वामी माऊलींनीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. कारण स्वामी माऊलींना माहीत आहे की सध्या माझा भक्त कोणत्या अडचणीत आहे, त्याला कोणते प्रश्न जास्त भेडसावत आहे. म्हणून तर स्वामी माऊलींनीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. तर कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ? स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. तर तुम्हाला जर स्वामींवर विश्वास असेल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या आपल्या आध्यात्मिक माहिती या चॅनलवर स्वामी सेवेबद्दल बरीच अशी व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि इथून समोर असे बरेच व्हिडिओ माहिती व्हिडिओच्या माध्यमातून स्वामीबद्दल माहिती, स्वामी सेवेबद्दल माहिती, तसेच अनेक सणांवाराबद्दल आध्यात्मिक माहिती या चॅनलवर अपलोड केली जात आहे. नक्कीच या चॅनलला एक वेळ भेट द्या आणि स्वामी समर्थ माऊलीच्या आशीर्वादाने तुमचं सर्व संकट दूर हो आणि तुम्ही आनंदाने नांदो. तुमच्या घरी लक्ष्मी माता सदैव प्रसन्न नांदो, हीच स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मला विश्वास आहे की जे स्वामी भक्त आहेत ते नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करतील. श्री स्वामी समर्थ. निशंक हो रे मना, निर्भय हो रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतैक्य अवधूत स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी.